प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे द्या. 1. आपल्याला पाणी कोठून मिळते? उत्तर पहा. आपल्याला पाऊस, नदी, तलाव, विहीर, कूपनलिका, नळ याद्वारे आपल्याला पाणी मिळते. दुसरा प्रश्न, तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? आपले घर जमिनीवर बांधलेले आहे. तिसरा प्रश्न, श्वासोच्छ्वास करण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर पहा. श्वासोच्छ्वास करण्यासाठी हवेतील ऑक्सिजनची गरज असते. पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? उत्तर, पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून मिळते. पृथ्वीच्या आवरणाची नावे लिहा. उत्तर, शीलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण ही पृथ्वीची 4 आवरणे आहेत. 6वा प्रश्न, शीलावरण म्हणजे काय? उत्तर, पृथ्वीच्या बाहेरील कठीण कवच आणि त्याखालील थराचा काही भाग याच्या एकत्रित आवरणाला शीलावरण असे म्हणतात. 7वा, पृथ्वीचा किती भाग पाण्याने व्यापला आहे? उत्तर, पृथ्वीचा सुमारे 71% किंवा 2/3 भाग पाण्याने व्यापला आहे. 8वा प्रश्न, जलावरणात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? उत्तर पहा. जलावरणात जमिनीवरील पाणी व बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश होतो. 9. वातावरण कशाला म्हणतात? उत्तर पहा. पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. पृथ्वीभोवतीच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. 10. भूरूप म्हणजे काय? उत्तर, उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो, याला भूरूप असे म्हणतात. 10. खंड म्हणजे काय? जमिनीच्या सलग आणि मोठ्या भागास खंड असे म्हणतात. 11. खंडांची नावे लिहा. पृथ्वीवर एकूण 7 खंडे आहेत. 1. आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. सर्वात मोठं खंड आशिया आणि सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया. 12वा प्रश्न बघा. पृथ्वीच्या वातावरणाचे प्रमुख घटक कोणते? उत्तर, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प आणि धूलिकण हे वातावरणाचे घटक आहेत. 13वा, ओझोन वायूचे महत्त्व सांगा. उत्तर पहा. स्थितांबरातील ओझोन वायू सूर्यापासून येणारे अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण होते. काय करावे बरे? उन्हात फिरले की चट्टे पडतात. उत्तर पहा. सूर्याच्या दाहक किरणाने त्वचेला चट्टे पडू शकतात. त्यासाठी शक्यतो उन्हात फिरणे टाळावे. अगदीच आवश्यक असेल तर उन्हात जाताना त्वचा झाकली जाईल असे कापडे परिधान करावे. उन्हात छत्रीचा वापर करावा. 15वा, सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर पहा. पृथ्वीच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असतात.
वनस्पती व प्राण्यांच्या मृत अवशेषाचे विघटन करून त्याचे माती व क्षारात रूपांतर सूक्ष्मजीव करतात. सूक्ष्मजीव नसते तर पृथ्वीवर सारीकडे जीवाश्म 16. समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा आणि मिळवा आणि 10 ओळी लिहा. बघा, समुद्रात जीव राहत असतात. त्यात माशांचे विविध प्रकार आहेत. त्याचप्रमाणे खेकडे, भिंग, कोलंबी यासारखे प्राणी पाण्यात राहतात. तसेच पाण्यात कासव, पाणसाप इत्यादी प्राणीही राहतात. यापैकी माशांचे बरेचसे खाद्य माणूस अन्न म्हणून सेवन करतो. तसेच पाण्यात शेवाळसारख्या वनस्पती माशांचे प्रमुख अन्न आहे. समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार होते. याचा वापर अन्नात केला जातो. ढग कशाचे बनलेले असतात? उत्तर पहा. ढग पाण्याच्या सूक्ष्म कणापासून बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याची वाफ बनते. ही वाफ हवेपेक्षा हलकी असल्याने वातावरणात उंचावर जाते. तेथे वाफेचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचं सूक्ष्म कण बनतात आणि हे कण पासून ढग बनतात. 18. तुमच्या परिसरातील भूरूपाची यादी करा आणि कोणत्याही 2 भूरूपाविषयी माहिती लिहा. बघा, आपल्या परिसरामध्ये डोंगर, पर्वत, पठार, टेकड्या, दरी, खिंड, मैदान अशी विविध भूरूपे आढळून येतात. पठार उंचावरील सपाट भागास पठार असे म्हणतात. खिंड 2 डोंगर किंवा पर्वत यामधील चिंचोळ्या वाटेला खिंड असे म्हणतात. 19. बाष्पीभवन विषयी माहिती लिहायची आहे. जमिनीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पात रूपांतर होत असते. पाण्याचे रूपांतर बाष्पात होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. पुढं संगणन म्हणजे काय किंवा संगणनाविषयी माहिती लिहा. बाष्प थंड होऊन त्याचे पाण्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस संगणन असे म्हणतात. संगणन क्रियेमुळे पाऊस पडतो. 21. जलचक्राविषयी माहिती लिहायची आहे. जमिनीवरील पाण्याचं सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होते. बाष्प उंचावर गेल्यास थंड होऊन तिचे संगणन क्रिया घडून येऊन बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते. हे पाण्याचे थेंब सूक्ष्म असतात. नंतर सूक्ष्म कणाचे मोठे व जड थेंब बनून पावसाच्या रूपात जमिनीवर येतात. अशा प्रकारे जलचक्र सतत सुरू असते. जलचक्राची आकृती तुम्ही पुढे पाहू शकता. जलचक्राची माहिती काढली ना, तिथं ही चित्रसुद्धा बघू शकता. 22. हवामानाशी संबंधित असलेल्या घडामोडी. उत्तर पहा. पाण्याचे बाष्प तयार होणे, ढग तयार होणे, पाऊस पडणे हे हवामानाशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत. 23. पाण्याची उपलब्ध असणारी ठिकाणे लिहा. ओढा, ओहळ, नदी, समुद्र इत्यादी. 24. बघा. जलचक्रांची आकृतीचं निरीक्षण करून त्या ठिकाणी योग्य अशा ठिकाणी नावं आपण द्यायचं आहे. बघा, जमिनीवरील पाणी आणि बाष्पीभवन, जमिनीवरील बाष्प हे नावं द्यायचं आहे. पुस्तकामध्ये आकृती बघून ती फक्त नावे द्यायचं आहे. जमिनीवरील पाणी, जमिनीवरील बाष्प आणि बाष्पीभवन, ढग निर्मिती. तर अशा पद्धतीनं जलचक्राची आकृती पाहून
त्याला नावं द्यायची आहे. आणि ही नावं पाऊस पडत असलेला पाऊस, ढग निर्मिती, जमिनीवरील पाणी, बाष्पीभवन क्रिया. काय करावे बरे? 1. कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. काय करता येईल पहा. कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. उत्तर पहा. 1. धान्याला ऊन लावावे, म्हणजे भरपूर उन्हात धान्य ठेवावं. कडक उन्हामुळे धान्यातील अळ्या, कीटक जगू शकत नाही. 2. धान्य ठेवायच्या डब्यात कडुलिंबाचा पाला ठेवावा. कडुलिंबाच्या वासाने कीटक धान्यात राहू शकत नाहीत. 3. वालासारखे धान्य वाळवताना त्याला मातीचा लेप लावतात. मातीमुळे ढोक्यासारखे कीटक धान्यात भोके पडू शकत नाहीत. 4. धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवा खेळती असावी, म्हणजे धान्यात कीड होण्याचा संभव कमी असतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी उपाय आपल्यालाच करता येईल. 4 उपाय मी सांगितले पहा. ते 4 उपाय जर आपण केलो तर या ठिकाणी काय होईल? धान्यातील कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवता येईल. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. बघा, आणि अन्नसाखळी तयार करा म्हटलेत. जरा डोके चालवून अन्नसाखळी तयार करायचं. बघा, बेडूक, घार, अळी, साप आणि गवत यापासून अन्नसाखळी तयार करायचं आहे. कसं तयार करायचं बघा. चित्र बघा, तयार केलेलं तुम्हाला दिलेलं आहे. अन्नसाखळी, सूर्यप्रकाश, बघा, गवत, अळी, बेडूक, साप, घार. कळलं का? बघा, सूर्यप्रकाशपासून गवत, अळी, बेडूक, साप आणि घार अशा पद्धतीने अन्नसाखळी या ठिकाणी तयार होईल. तुम्हाला पेपरला फक्त बेडूक, घार, अळी, साप, गवत देतात आणि अन्नसाखळी तयार करा म्हणतात. या पद्धतीनं या आकृतीप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी ठिकाणाला नावं द्यायचे. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. अन्नसाखळी म्हणजे काय ते उदाहरणासह लिहा. अन्नसाखळी म्हणजे काय ते उदाहरणासह लिहायचं आहे. पहा बरं उत्तर. उत्तरमध्ये पहा. एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो. अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्पराशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात. अशा साखळीला आपण अन्नसाखळी असे म्हणतो. बघा, एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो. अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्पराशी अन्नसाखळीप्रमाणे जोडलेले असतात. अशा साखळींना अन्नसाखळी म्हणतात. दुसरं बघा, सूर्याच्या प्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न बनवतात. अशा वनस्पतीची पाने अळ्या खातात. नाकतोडे अळ्यांना खातात. नाकतोड्यांना चिमण्या खातात. ही एक अन्नसाखळी आहे. तर अन्नसाखळीचं असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येतील. आणखीनही काही उदाहरणे आपण देऊ शकतो. सूर्यप्रकाश, वनस्पती, अळ्या, नाकतोडे आणि चिमण्या. पुस्तकामध्ये साखळी आहे बघा. सूर्यप्रकाश, वनस्पती, अळ्या, नाकतोडे आणि चिमण्या ही अन्नसाखळी आहे.
हा प्रश्न बघा, पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? उत्तर पहा. कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळी व अन्नजाळे असतात. यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्याप्रमाणे सजीव घटक निर्जीव घटक हे चक्राच्या स्वरूपात फिरत असतात. जलचक्र, कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्याही परस्पर देवाणघेवाण होत असते. विघटक सूक्ष्मजीव जमिनीचे पोषणमूल्य वाढवत असतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. बघा, कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळी व अन्नजाळे असतात. यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्याप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात. जलचक्र, कार्बन डायऑक्साईड वायू, ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव निर्जीव उपलब्ध असतात. प्रश्न 4. वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे? वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे? बघा, उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तुम्हीसुद्धा विचार करून सांगू शकता. वनस्पतीच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीतील कोणते पदार्थ आवश्यक आहे? उत्तर, वनस्पतीच्या वाढीसाठी मातीमध्ये पोषक पदार्थाची आवश्यकता आहे. हे पोषक पदार्थ खताद्वारे वनस्पतींना मिळतात. प्राणी व वनस्पतीचे मृत अवशेष, प्राण्याचे मलमूत्र अशापासून सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेमध्ये पोषक पदार्थ तयार करतात. हे पदार्थ मिसळल्यावर वनस्पती जोमाने वाढ होते. वनस्पतीच्या वाढीसाठी मातीमध्ये पोषक पदार्थाची आवश्यकता आहे. हे पोषक पदार्थ खताद्वारे वनस्पतींना मिळतात. प्राणी व वनस्पती. प्रश्न 5. चूक की बरोबर ते लिहा. बघा, पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश आहे. उत्तर बरोबर आहे. दुसरं, जैवविविधता जपणे आवश्यक आहे. बरोबर आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. आणि तिसरं, नाकतोडा पक्ष्यांना खातो. हे उत्तर चुकीचं आहे. नाकतोडा पक्ष्यांना खातो हे विधान चुकीचं आहे. आता पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश आहे. हे उत्तर बरोबर. दुसरं, जैवविविधता जपणे आवश्यक आहे. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. तिसरं, नाकतोडा पक्ष्यांना खातो हे विधान चुकीचं आहे. आता विद्यार्थी मित्रो, खाली उपक्रम दिलेत बघा. उपक्रम बघा. 1. पर्यावरण संतुलनावर आधारित घोषवाक्ये तयार करा. बघा, एक मनुजा वनाची हाक, निसर्गासाठी आता तरी वाक. दे रे जरा धान्य, बदलते हवामान तापते, वसुंधरा झाडाची छाया तीच वर धरा. तिसरं, झाडे लावा, झाडे जगवा. चौथं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. पुढं बघा, दुसरं उपक्रम आहे, पर्यावरण संतुलनावर आधारित घोषवाक्य तयार करा. तुमचं तुम्ही तयार करू शकता. नमुन्यासाठी मी इथं दिलेलं आहे. आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती लिहा. प्रश्न पहिला, काय करावे बरे? पापड सादळले आहेत. उत्तर पहा. दमट झालेल्या पापडांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवावे.
3-4 दिवस कडक ऊन लागल्यावर हवाबंद डब्यात बंद करून ठेवावेत. दमट झालेले पापडांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवावे. व दुसरा, आंबा, कैरी, आवळा, पेरू अशी फळे तर मटार, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत. काय करता येईल पहा. आंब्याचा रस काढून वाळवून ठेवता येतो. आंबापोळी बनवता येते. कैरी, आवळा यांचे लोणचे, मुरांबा असे प्रकार बनवून ठेवता येतात. कैरी, आवळा, पेरू याचे सरबते व जाम देखील बनवता येतो. मटार सोलून त्यांचे दाणे फ्रीजमध्ये ठेवता येतात. मेथीपासून टेपले असे पदार्थ करून तो टिकवता येतो. टोमॅटोचा सॉस, टोमॅटो प्युरी, दाट रस अशी उत्पादने बनवण्यात येतात. कांदा वाळवून कोरड्या जागी योग्य प्रकारे साठवून ठेवता येतो. बारीक कापलेला कांदा तळून ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकतो. अशा पद्धतीने आपण वर्षभर तो वापरू शकतो. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रो तुम्ही ते स्वाध्याय लिहिणार आहात. त्यानंतर प्रश्न दुसरा आपण बघणार आहोत. काय दुसरा प्रश्न बघा. जरा डोके चालवा. शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात, परंतु शेवयांची खीर लवकर खराब होते असे का? उत्तर बघा. शेवया उन्हात वाळवून तयार केलेल्या असतात. त्यात पाण्याचा अंश नसल्याने त्या अनेक दिवस चांगल्या राहतात. परंतु शेवयाची खीर दुधात बनवलेली असते. दूध टिकाऊ नसल्यामुळे खीर लवकर खराब होते. या पद्धतीनं लिहिणार आहात तुम्ही. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न तिसरा. चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहा. 1. पदार्थ उकळतो तेव्हा त्याचे सूक्ष्मजीवांचा नाश होतो. उत्तर बरोबर आहे. पहा. सूक्ष्म जीव अन्नातून वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही. उत्तर चूक आहे. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते. हे बरोबर उत्तर या पद्धतीनं लिहायचं आहे. त्यानंतर उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही. चूक. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले धान्यासारखे पदार्थ वर्षभर वापरता येतात. अशा पद्धतीनं उत्तर तुम्ही लिहिणार आहात. दुसरी पहा आता. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. उत्तर आहे चूक. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो. त्यानंतर प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते? उत्तर पहा. वाळवणे, थंड जागी ठेवणे, उकळणे, हवाबंद डब्यामध्ये ठेवणे आणि अन्न परिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते. या पद्धतीने व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहिणार आहात. त्यानंतर प्रश्न पहा. प्रश्न बघा. खराब झालेले अन्न आपण खाण्याचे टाळतो. उत्तर बघा. खराब झालेला अन्न वास किंवा स्वरूप
किंवा रंग बिघडलेले असते. अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. कधीकधी खराब अन्नाला बुरशी लागते. या सर्व कारणामुळे आपण खराब अन्न खाण्याचे टाळतो. त्यानंतर ई बघा, फळाचे मुरांबे का केले जातात? बघा उत्तर, फळे जास्त काळ टिकत नाही. त्यावर सूक्ष्मजीव किंवा बुरशी वाढू शकते. फळे टिकवायची असल्यास त्यात साखरेसारखे परिरक्षक घालून ती टिकवता येतात. म्हणून हंगामानंतरही तशाच चांगल्या स्वादातली फळे खाण्यासाठी फळांचे मुरांबे तयार केले जातात. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. त्यानंतर पुढचं ई, परिरक्षकाचा वापर कशासाठी करतात? उत्तर पहा, जे अन्नपदार्थ टिकवता येत नाही ते पदार्थ परिरक्षकामुळे जास्त काळपर्यंत टिकवता येतात. खराब होणारे अन्नपदार्थ हंगामानंतरही टिकवलेल्या स्वरूपामध्ये राहावे यासाठी परिरक्षकाचा वापर या ठिकाणी करतात असं सांगू शकतो आपण. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. ए, मसाल्याचे विविध पदार्थ कोणते? वनस्पतीचा कोणता भाग आहे? बघा उत्तर, धने, दालचिनी, लवंग, वेलची, जायफळ, जिरे, काळी मिरी, तमालपत्र असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत. धने, जिरे, काळी मिरी या वनस्पतीच्या बिया आहेत. खोडाचे जाड साल आपण दालचिनी म्हणून वापरतो. तमालपत्र हे पान आहे, तर लवंगा या फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात. वेलची, जायफळ ही त्या झाडाची फळे आहेत. असं सविस्तररित्या तुम्ही व्यवस्थितपणे स्वाध्याय वहीमध्ये या ठिकाणी हा स्वाध्याय पूर्णपणे सोडवायचा आहे. थांबूया आपण या ठिकाणी.